पुंडरी देव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज की जय। शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय। महाराज की जय। विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। सर्व श्रोतृवृंदांना विनंती असेल की आपलं आता बरोबर चाललंय का ते एकदा सांगा, म्हणजे आपण लगेच सुरुवात करूयात। ओके। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। बरहा पीडम नटवर बपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासक कनक कपिशं वैजयन्तीं च मालाम् रन्ध्रान्वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दावन्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गं निवृत्तीश्वरानुगृहात् प्राप्त तत्वं महेन्द्रायणी तीरभूमं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। स्वये भानु जो भानु आराधियेला जयाची कुळी दीपकू दिव्य जाहला हरिभक्तीला ओ नितारी समस्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। प्रस्तुत ज्ञानेश्वरी निर्मितीचा हेतू हा विषय घेऊन आज आपण श्री ज्ञानेश्वरी या फेसबुक पेजवरून सर्व जण लाईव्ह आलेलो आहोत। श्री ज्ञानेश्वरी या फेसबुक पेजचे मार्गदर्शक
शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचेच अंश अवतार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म योगीराज महाराज गोसावी अर्थात महाराज श्रींच्या मार्गदर्शनाने आणि शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्याच दैदिप्यमान परंपरेमध्ये, दिव्य परंपरेमध्ये सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज या मठाचे विद्यमान मठाधिपती, आमचे परमार्थ मार्गदर्शक, आमचा आधारवड आणि वारकरी सांप्रदायिक साधू संतांचे, ज्ञानोबा तुकोबांचे विचार टेलिव्हिजनच्या माध्यमातून ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवले, असे आमचे मार्गदर्शक महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील अर्थात दादांच्या, महाराज श्रींच्या मार्गदर्शनाने हे फेसबुक पेज चालत आहे आणि ज्यांच्या वतीनं मला हे आजचं प्रवचन पुष्प समर्पित करण्याचं सद्भाग्य लाभलेलं आहे, ते आमचे परम परमार्थ स्नेही ज्येष्ठ गुरुबंधू, रायगड जिल्ह्याचं भूषण असणारे प्रेममूर्ती हरीश महाराज दिघीकर. हरीश महाराजांच्या आज्ञेनं आज या ठिकाणी हे प्रवचन पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणाकमलावरती आपल्याला समर्पित करायचं आहे. त्या निमित्ताने संयोजकांच्या वतीनं मला हा एक विषय देण्यात आला, ज्ञानेश्वरी निर्मितीचा हेतू. खर तर या संयोजकांनी श्रावण मासाच्या निमित्ताने महिनाभर आपल्याला काहीतरी नवनवीन ऐकायला मिळावं हा हेतू मनात ठेवून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि त्यामध्ये माझ्या वाटेला आलेला विषय तो म्हणजे ज्ञानेश्वरी निर्मितीचा हेतू. श्रावण महिना आहे आणि हा महिना अतिशय परम पवित्र, परम मंगलमय असा महिना आहे. खर तर भगवान परमात्मा श्रीमद भगवत गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना भगवान परमात्मा म्हणतायत, मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. मार्गशीर्ष महिना हा माझी विभूती आहे असं जरी भगवान परमात्मा म्हणत असला तरी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यापेक्षाही आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष असं महत्व आहे. त्याचं कारण या श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म आहे. या श्रावण महिन्यामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, साधकांचे मायबाप, योगियांची माऊली, चिंतकाचा प्राण सखा असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ही जयंती आहे. अशा या परम मध्ये हा नवीन काहीतरी आपल्याला चांगल्यात चांगलं सुवर्ण संधी या पेजच्या माध्यमातून सर्वांना होत आहे. संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करून आपण आजच्या या मूळ विषयाकडे वळणार आहोत. अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार षटगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, दत्तात्रय जनार्दन स्वामी, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मांदियाळी यांच्या कृपाशीर्वादाने जसं मला 2 शब्द बोलता येतील, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग
गुरुवरांच्या आशीर्वादाने जे काही मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, यथामती यथावकाश आपण ते बोलणार आहोत. सर्वांनी विषय आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे ज्ञानेश्वरी निर्मितीचा हेतू. कुठलंही कार्य जर होत असेल मायबाप, कुठलंही कार्य जर होत असेल तर त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण मीमांसा ही ठरलेली असते. या जगामध्ये या चराचरात्मक चित्र विचित्र भगवत सृष्टीचा जर आपण सूक्ष्म निरीक्षण करून पाहिलं तर निरीक्षणांती एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या मृत्यू लोकामध्ये, या सृष्टीमध्ये एकही गोष्ट निष्प्रयोजनशील नाही. म्हणजे काहीच कामाची नाही अशी व्यक्ती, वस्तू, पदार्थ, घटक काहीही आपल्याला पाहायला सापडत नाही. प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ हा काही ना काही उपयोगाचाच आहे. काहीच कामाचं नाही असं आपल्याला कोणीही शोधून सापडतच नाही. मी बोलत नाही, शास्त्रकार सांगतायत. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. शास्त्रकार सांगतायत या जगामध्ये असं एकही अक्षर नाही की जे मंत्र नाही. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. अगदी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान होती. प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. प्रत्येक अक्षर मंत्र आहे. शास्त्रकार पुढे सांगतायत, या चराचरामध्ये, या भगवत सृष्टीमध्ये एकही वृक्ष असा नाही की जो औषधी नाही. म्हणजे प्रत्येक वृक्ष हा औषधीच आहे. प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. प्रत्येक वृक्ष हा औषधीच आहे. इतकंच नाही तर प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही कामाचाच आहे. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. प्रत्येक व्यक्ती, घटक, पदार्थ ही कारण मीमांसा ही ठरलेली असते. हेतू ठरलेला असतो, उद्देश ठरलेला असतो. वस्तू, व्यक्ती, पदार्थ आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. अगदी साधंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर तुमच्या माझ्यासारख्या जीवाचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपण या मृत्यू लोकामध्ये का आलो, आपल्या या जन्माचं काय रहस्य आहे, काय हेतू आहे, काय उद्देश आहे, हा जर आपण पाहिला तर आपल्या जीवनाचा हेतू, उद्देश, आपल्याला या मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारण हे जर आपण संत साहित्याच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जीवाला जन्माला येण्याकरता महत्वाची 3 कारणं सांगितलेली आहेत. मागील जन्मातील कर्म, मागील जन्मातील पाप पुण्य आणि मागील जन्मातील वासना. कर्म, पाप पुण्य आणि वासना यानुसार जीवाला जन्माला यावंच लागतं. म्हणजे तुम्हा मला जन्माला यावं लागतं. मागील जन्मातील कर्माचा जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये असंच म्हणतायत, अगा कर्मी जैवरावे तै तेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाई काम. किंवा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये सांगतायत, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे कीती, हरिमुखी गाता हरपली चिंता. मला सर्दी झाल्यामुळं आवाज माझा बसलेला आहे, तरी सुद्धा काही श्रोते हे आवाज ऐकण्याच्या उद्देशानेही आले असतील. आज मी त्यांची ती इच्छा पूर्ण करू शकत नाही. आणि माझा आवाज कसा येतोय तुम्हाला, स्पष्ट येतो का? व्याख्यान सुरू असताना, गायन करत असताना अधूनमधून जर मला तुम्ही कमेंट देत राहिले
तर माझ्या लक्षात येईल. असो, आपला विषय असा चालू होता, जीवाला जन्माला येण्याचं कारण आहे ते म्हणजे मागील जन्मातील कर्म. दुसरं महत्वाचं कारण आहे मागील जन्मातील पाप पुण्य. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी. मागील जन्मातील पाप पुण्य, मागील जन्मातील कर्म यानुसार ज्याप्रमाणे माणसाला जन्माला यावं लागतं, त्याप्रमाणे अजून एक अत्यंत महत्वाचं कारण असं आहे, ते म्हणजे जीवाला जन्माला येण्याचं तिसरं महत्वाचं कारण ते म्हणजे मागील जन्मातील वासना. तृष्णा, इच्छा, कामना, आशा हे सर्व एकार्थी शब्द आहे. जन्म घेलेला गे वासनेच्या संगी, तेची झाले अंगे हरिरूप. जन्म घेलेला गे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानये मागुता जन्म घेणे. मागील जन्मातील वासना आणि त्या वासनेनुसार जीवाला जन्माला यावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देत आहे. दृष्टांत अतिशय छान आहे. आपल्याला स्वप्न पडतं. का पडतं? तर ज्ञानेश्वर महाराज स्वप्नाचं कारण सांगताय. स्वप्नाशी कारण निद्रा. आपल्याला स्वप्न पडतं आणि आपल्याला जे स्वप्नात येतं ना, ते काय येत असतं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, जागता जव असी जे, जेने ध्यानी भावना भाविजे, डोळा लागत खेऊ देखिजे तेची स्वप्नी. जागेपणी ज्याचं चिंतन करू ते जसं स्वप्नात येतं, त्याप्रमाणे आपण जीवन जगत असताना जे जे कर्म करू, जशी जशी वासना धरू, त्याप्रमाणे जीवाला जन्माला यावं लागतं. हे तुमच्या माझ्या जन्माचं उद्दिष्ट, कारण, हेतू आहे, प्रयोजन आहे. त्याप्रमाणे जीव जन्माला येण्याकरता जर अगदी साधारण जीव जन्माला येण्याकरता जर हा उद्देश हेतू असेल, तर मग ज्ञानेश्वरी निर्मितीच्या पाठीमागे मात्र केवढा मोठा हेतू असला पाहिजे. जीवाचं उदाहरण आपण पाहिलं. जीव येण्याकरता काहीतरी उद्देश हेतू असतो. त्याप्रमाणे भगवान परमात्मा ही या मृत्यू लोकामध्ये ज्या वेळेस येतो ना, त्यालाही येण्याचे काही उद्देश हेतू कारण असतातच. काय आहे भगवान परमात्म्याला या मृत्यू लोकामध्ये येण्याचा हेतू उद्देश कारण? तर देवाला या मृत्यू लोकामध्ये काय यावं लागतंय, त्याची कारण स्वतः भगवान परमात्म्याने गीतेच्या 4व्या अध्यायाच्या 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये सांगितलेले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा सांगतायत, मी युगायुगाला अवतार का धारण करतो? साधूनां परित्राणाय, दुष्कृतां विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. मी युगायुगाला अवतार धारण करतो का? तर साधूंचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचं निर्दळन करण्याकरता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता मी युगायुगाला अवतार धारण करतो. हे भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन आहे. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये असं म्हणतायत, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबऋषी साठी जन्म सोसियेले. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचं निर्दळन करण्याकरता भगवान परमात्मा देव अवताराला येतो. जीव या मृत्यू लोकामध्ये काय येतो, काय हेतू, काय उद्देश आपण पाहिला.
देव या मृत्यू लोकामध्ये काय येतो याचाही उद्देश हेतू आपण साहित्याच्या नुसारच पाहिलेला आहे, ग्रंथाच्या आधारेच पाहिलेला आहे. ज्याप्रमाणे जीव आणि देव या मृत्यू लोकामध्ये येत असतो, त्याप्रमाणे आपल्याला जर ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतू पाहायचा असेल तर मग मात्र आपल्याला साधू संत या मृत्यू लोकामध्ये काय येतात त्यांच्या अवताराचं प्रयोजन पाहणं फार महत्वाचं आहे. आणि साधू संतांच्या अवताराचं प्रयोजन जर आपण पाहिलं तर मग आपल्याला ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतू अधिक स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज आदी करून सर्व संत महंत या मृत्यू लोकामध्ये का आले, त्यांच्या अवताराचं काय प्रयोजन आहे, काय हेतू काय उद्देश घेऊन ते या मृत्यू लोकामध्ये अवतरित झाले, हा हेतू उद्देश आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतू अधिक स्पष्ट होणार आहे. संत महात्म्य मृत्यू लोकामध्ये काय येतात तर सर्वांच्या परिचित पाठातील असं एक प्रमाण आहे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. भगवान परमात्मा अवताराला काय येतो हे आपण पाहिलं. त्याप्रमाणे साधू संतही या मृत्यू लोकामध्ये काय येतात तर अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जड जीवांच्या उद्धाराकरिता साधू संत या मृत्यू लोकामध्ये अवतरित होत असतात, अवतीर्ण होत असतात. जड जीवांच्या उद्धाराकरिता जर साधू संत अवतार धारण करतात तर प्रश्न असा निर्माण होतो, ज्या अर्थी साधू संत जड जीवांचा उद्धार करण्याकरता येतो असं म्हणतात, त्या अर्थी जड जीवांचं पतन हे कशात तरी झालेलं असलं पाहिजे. जड जीवांचं पतन मग नेमकं कशात झालं याचाही विचार करत असताना संत साहित्यानुसार आपल्या लक्षात येईल की जड जीवांचं पतन हे प्रामुख्याने 3 गोष्टीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला सापडतं. जीवाचं पतन हे कर्मात पतन झालेलं आहे, जीवाचं पतन हे भावनेत पतन झालेलं आहे आणि जीवाचं हे तात्विक पतन झालेलं आहे. कार्मिक पतन, भावनिक पतन आणि तात्विक पतन. कार्मिक पतन म्हणजे काय की जे कर्म केलं पाहिजे ते जीव करत नाही आणि जे नको करायला ते केल्याशिवाय राहत नाही, म्हणजेच जीवाचं कार्मिक पतन झालेलं आहे. साधू संतांनी जीवाचा कार्मिक उद्धार केला आणि सांगितलं, बाबांनो तुम्हाला देव दुर्लभ असा मनुष्य देह मिळाला ना, तो निषिद्ध कर्माचरण करण्याकरता मिळालेला नाही, तर तो नरदेह तुम्हाला मिळाला कशा करता. देवे दिला देह भजना गुमटा, देवे दिला देह भजना गुमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. कशा करता आपल्याला देवाने देह दिला, साधू संतांनी आपला कार्मिक उद्धार केला आणि सांगितलं, बाबांना तुम्हाला हा देवाने नरदेह दिलाय ना, तो असा वायाला घालण्याकरता दिलेला नाहीये, तर तुम्ही शास्त्र विहित कर्म करा. तुम्हाला पैसेच कमवायचेत ना तर कमवा, संपत्ती कमवायची कमवा, धन कमवायचंय कमवा. पण साधू संतांनी सांगितलं, धन कमवायचंय ना तुम्हाला तर मग ते मात्र उत्तम व्यवहार करून कमवा. अनाचार, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराने कमवू नका. तुकोबाराय म्हणतायत, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी,
उदास विचारे वेच करी उत्तमची गती, तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खानी, उत्तम भोगिल जीव खानी उत्तमची गती, तो एक पावेल उत्तमची गती. जोडून या धन उत्तम व्यवहारे. साधू संतांनी सांगितलं, बाबांनो तुम्हाला धनच कमवायचे ना, तर मग उत्तम व्यवहार करून कमवा. हे साधू संतांनी आपलं कार्मिक उद्धार केलेला आहे. त्याचं कारण शास्त्रकार असं सांगतायत, अन्यायाने कमवलेलं धन जीवनात कधी सुख देत नसतं. अन्यायाने कमवलेलं धन जीवनात फक्त 10 वर्ष साथ देत असतं आणि 11व्या वर्षी ते धन तर निघून जातच, पण व्याजासहित निघून जात. आपल्या माग रोग आणि कोर्ट कचेरी लावून जात. शास्त्र सांगतंय बरं का, ऐका श्लोक. अन्यायोपार्जितम द्रव्यम दशवर्षेन तिष्ठती प्राप्ते तू एकादश वर्षे समूलंच विनश्य. म्हणून धन कमवत असताना, कर्म करत असताना अतिशय डोळसपणे कर्म केलं पाहिजे. साधू संतांनी आपल्याला आपला कार्मिक उद्धार केला. ज्याप्रमाणे आपलं कार्मिक पतन झालेलं होतं, त्याप्रमाणे दुसरं आपलं पतन झालं, ते म्हणजे भावनिक पतन. भावनिक पतन म्हणजे आपण कुणावरही भावना ठेवायला लागलो, कुणावरही श्रद्धा ठेवायला लागलो. तुकोबाराय म्हणतायत, अशा कुणावरही शेंद्र्या हेंद्र्या दैवतावर तुम्ही श्रद्धा ठेवू नका, तर अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची तुम्ही सेवा करा. सेंदरी हेंदरी दैवते कोणती तुझी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. जी देवी देवता स्वतःच्या पोटा करता जी रडत असतील, दुसऱ्या समोर हात पसरवत असतील, ती आपलं काय पोट भरणार आहे. आणि म्हणून अशा देवाच्या मागे तुम्ही जाऊ नका. मग कसल्या देवाच्या मागे जा हे सांगत असताना तुकोबाराय सांगतायत, आलिया संसारा उठावे गकरा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आगाये शरण जाऊ दारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जाण्याकरता सांगितलं, कारण तो देवाचाही देव आहे. आणि अशा देवाचा देव असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची शरणागती करा, इतरांना शरण जाऊ नका. हे आपलं भावनिक उद्धार केलेलं आहे. जीवाचं पतन कार्मिक पतन झालेलं आहे, भावनिक पतन झालेलं आहे. आणि दुसरं सर्वात शेवटचं तिसरं ते म्हणजे आत्मिक पतन जीवाचं झालं. म्हणजे स्वस्वरूपाची ओळख जीवाला राहिली नाही. साधू संतांनी मात्र स्वस्वरूपाची ओळख तुम्हा आम्हाला करून दिली. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. खरं तर आपण देवच आहोत, परंतु आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलो. आणि म्हणून विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या. आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरल्यामुळे आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतो. आणि म्हणून साधू संतांनी आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून दिली. बाबांनो, तुम्ही सामान्य नाही. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान परमात्मा म्हणतात, जीव हा माझा अंश आहे. आणि जर आपण भगवान परमात्म्याचे अंश असू तर आपण सुद्धा देवच आहोत. आणि म्हणून आपल्यातल्या देवत्वाची ओळख करून देण्याकरता आपला आत्मिक उद्धार साधू संतांनी केलेला आहे. या 3 गोष्टी म्हणजे आपलं पतन झालं होतं, कार्मिक पतन, भावनिक पतन आणि आत्मिक पतन. साधू संतांनी आपल्या 3ही गोष्टीमध्ये उद्धार केला, म्हणजे जड जीवांचा उद्धार केला. हे साधू संतांच्या अवताराचं प्रयोजन आहे. आणि साधू संतांच्या अवताराचं जर प्रयोजन आता आपल्या लक्षात आलं असेल, तर मग मात्र आता आपल्याला ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतूही आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
का अवतार घेतात साधू संत? ज्ञानेश्वर महाराजांनी का अवतार घेतला? ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतू जर आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराची कारण मीमांसा अगोदर आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि अवताराची कारण मीमांसा लक्षात घ्यायची असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ते म्हणजे आपल्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आरती पाहावी लागेल. रामा जनार्दन असं म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन काय आहे? लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज का अवतीर्ण झाले? त्याचं कारण लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. लोपलेलं ज्ञान, गुह्य असणार ज्ञान प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. आणि गुह्य असणार ज्ञान तुम्हा आम्हाला मिळावं ही तळमळ त्यांच्या ठिकाणी, आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार धारण केला. खर तर हे ज्ञान लोपलं म्हणजे नष्ट झालं असं नाही, तर हे ज्ञान लोपलं म्हणजे 3 गोष्टीमध्ये लुप्त झालं. कोणत्या गोष्टीमध्ये? तर 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणातलं सर्व सारभूत ज्ञान हे 1 लक्ष श्लोक असणाऱ्या महाभारतामध्ये आलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, आता शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्रावो पिके, ते तुला महाभारती 1 लक्ष जोडी. 1 लक्ष श्लोक असणाऱ्या महाभारतामध्ये जगताचं संपूर्ण सारभूत ज्ञान आलेलं आहे. त्या 1 लक्ष श्लोक असणाऱ्या महाभारतातीलही संपूर्ण सारभूत ज्ञान हे श्रीकृष्णार्जुन संवादामध्ये म्हणजेच श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. आणि त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये संपूर्ण सारभूत ज्ञान आलेलं असल्यामुळे ते ज्ञान सर्वसामान्य माणसाला समजावं, लोकभाषेमध्ये लोकांना लक्षात येईल अशा भाषेमध्ये लोकांना समजावून सांगण्याकरिता खरं तर या साधू संतांचा अवतार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, या गीतेचं तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये मराठी भाषिकांना कळावं, त्यांनी त्याचं ज्ञान ग्रहण करावं, आणि म्हणून संस्कृतात असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान माऊलींनी मराठीत केलं. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दिठी, केली से मराठी गीता देवी. म्हणून संस्कृत भाषेमध्ये लोपलेलं जे ज्ञान आहे त्याच ज्ञानाचा ठेवा ज्ञानेश्वर महाराजांनी लोकभाषेमध्ये, सुलभ भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये तुम्हा आम्हाला समजावं, केवळ तुम्हा आम्हाला समजावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हा सर्व ज्ञानेश्वरी लिहिण्याचा प्रपंच केलेला आहे. हे ज्ञान लोपलं. कुठं लोपलं? तर संस्कृत भाषेमध्ये लोपलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे ज्ञान लोपलं. कुठं लोपलं? वर्ण व्यवस्थेमध्ये लोपलं. एका विशिष्ट वर्णालाच हे ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार होता. ज्ञानेश्वर महाराज या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाचीही वाभाडी काढली. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, जो कानी लागला तीही वर्णाच्याची, वेद संपन्नो असे ठाई, परी कृपणो ऐसा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची. 3 वर्णाच्याच कानाला वेद लागला आणि स्त्री शूद्राधिकांना वेदांनी अधिकार दिला नाही. आणि म्हणून सामान्यातल्या सामान्य स्त्री शूद्राला, अगदी जड जीवाला
कितीही सामान्य व्यक्ती असला तर प्रत्येकापर्यंत हा आत्मज्ञानाचा ठेवा पोहोचला पाहिजे. अंतःकरणामध्ये ही तळमळ घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान सर्व समाजाकरता खुलं केलं. वर्ण व्यवस्थेच्या कचाट्यातून बाहेर काढलं, भाषेच्या कचाट्यातून बाहेर काढलं. आणि तिसरी गोष्ट, हे ज्ञान लोपलं होतं ते म्हणजे एक शिष्य एक गुरु परंपरेमध्ये लोपलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा जर आपण पाहिली तर ज्ञानेश्वर महाराज आपली परंपरा सांगत असताना ज्ञानेश्वरीच्या शेवटी असं म्हणतायत, ना आदि गुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुची. किंवा आपल्या सर्वांच्या पाठातील अभंग जर सांगायचा झाला तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र आणि बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवासार चोजविले. ज्ञानेश्वर महाराज जामपर्यंत भगवान आदिनाथ भगवान शंकराची परंपरा ही ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत चालत आली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष. गहिनीनाथांनी मग निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानदेवांना उपदेश केला. परंतु ज्ञानेश फक्त स्वतः करता न ठेवता प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मच केले. आणि ते ज्ञान, ज्या ज्ञानाचा उपयोग, ज्या आत्मज्ञानाचा उपयोग, जे आत्मतत्व सर्वांना समजावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ज्ञानाचा ठेवा उघडला आणि ते ज्ञान तुम्हा आम्हा करता सुलभ, सोपं, सुकर असं केलं. म्हणून एक शिष्य एक गुरु या परंपरेच्या कचाट्यातून ते ज्ञान बाहेर काढलं. म्हणून हे लोपलेलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी बाहेर काढलं, ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने. खर तर संपूर्ण गीतेचा प्रतिपाद्य विषय जर आपण पाहिला तर संपूर्ण गीतेच्या प्रतिपाद्य विषय एकच सांगता येईल. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, गीतेच्या 700 श्लोकामधून आणि गीतेच्या 18 अध्यायामधून भगवान परमात्म्याने केवळ आणि केवळ एकाच आत्मतत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची अभिलाषा आपल्या प्रत्येकाला आहे. आणि ते आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ते परमसुख आपल्याला केवळ आणि केवळ आत्मतत्वाच्या ज्ञानानेच होणार आहे. आणि ते आत्मतत्व, त्या आत्मतत्वाचं ज्ञान हे संपूर्ण गीतेमधून भगवान परमात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, 700 श्लोक 18 अध्यायाचे लेख, देव बोलिले एक जे दुजे नाही. एकच प्रतिपादन केलंय, एकाच आत्मतत्वाचं प्रतिपादन केलंय. आणि ते आत्मतत्व तुम्हा आम्हाला समजावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेत संस्कृतात अडकलेलं ते आत्मतत्वाचं ज्ञान ते आपल्या बोलीभाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये मराठी भाषिकांना समजावं या हेतूने ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. ज्ञानेश्वर महाराजांनी का निर्मिती केली? त्याचं कारण लोपलेलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलं. हे पहिलं कारण आपल्याला सांगता येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी निर्मितीचा दुसरा हेतू आपल्याला असं लक्षात घेता येईल की ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मी ज्ञानेश्वरी का निर्माण केली? त्याचं कारण मी माझ्या सद्गुरूंचा लाडका असल्यामुळे सद्गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी मी सतत आसुसलेलो असतो. आणि आपल्या सद्गुरूची कृपा आपल्यावर तेव्हा होत असते ज्या दिवशी आपल्या गुरुला जे आवडतं ते आपण करू, त्यावेळेला आपल्या सद्गुरूची आपल्यावर कृपा होत असते.
ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, माझ्या निवृत्तीनाथांना, माझ्या सद्गुरूंना गीता फार आवडते आणि माझ्या गुरुवर्यांना, माझ्या सद्गुरूला, माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांना गीता आवडत असल्यामुळे, त्यांच्या आवडीचा तो विषय असल्यामुळे मी त्यांची कृपा संपादन करण्यासाठी, केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेला पात्र होण्यासाठी मी हा ज्ञानेश्वरी लिहिण्याचा प्रपंच केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, किंबहुना मज तुमच्या कृपा काज तिये माझी व्याज ग्रंथाचे केले. केवळ तुमची कृपा संपादन करण्यासाठी मी हे ग्रंथाचं काम केलेलं आहे, असं ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतू आपल्या समोर स्पष्ट करून सांगतायत. खर तर ज्ञानेश्वरी हा असा एक ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी अज्ञानाला ज्ञानी बनवते, ज्ञानाला वेड लावते, वेड्याला भक्त बनवते आणि भक्ताला मुक्त बनवते. असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि अशा या ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती का झाली, कुठे झाली, तर श्री क्षेत्र नेवासा येथे झाली. ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतू आपल्याला अजून एक जर सांगायचा झाला, वेळ आपल्याकडे आहे अजून, म्हणून आपण अजून एक ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतू आपण अजून एक असा पाहूया. ज्ञानेश्वर महाराजांना का वाटलं ज्ञानेश्वरी असा, ज्ञानेश्वरी सारखा विश्वविख्यात ग्रंथ निर्माण करावा असं का वाटलं, त्याचं अजून एक कारण असं आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्कालीन परिस्थिती, त्या काळामधली ती सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीनुरूप ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण करण्याची प्रेरणा. त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या काळामध्ये म्हणजे शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहला. 1212च्या त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या काळातली राजकीय परिस्थिती ही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवली. तेथ यदुवंश विलासू न्यायाते पोसी क्षितिषु श्रीरामचंद्र, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. देवगिरी येथे रामदेवरायाचं राज्य आणि त्या रामदेवरायाच्या राज्यामध्ये सर्व धर्मपंथ संप्रदायांना, सर्व धर्मपंथ संप्रदायांचा उगम झालेला होता. वेद निषिद्ध कर्माचरण करणारे अनेक पंथ आणि संप्रदाय उदयाला आले होते. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मी त्यांच्या ती निषिद्ध, वेद निषिद्ध आचरण करतायत, वेद निषिद्ध कर्माचरण करतायत, म्हणून मी त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन काम करण्याचं नाही ठरवलं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली की मी असं काही निर्माण करील की त्यांच्याकडे कोणी डुंकूनही पाहणार नाही. आणि याचं उदाहरण देत असताना गुरुनाम गुरु सद्गुरु मामासाहेबांनी ज्ञानेश्वरीची जी प्रस्तावना लिहिलेली आहे, त्या प्रस्तावनेमध्ये असं उदाहरण दिलंय. मामा म्हणतायत की पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं फार नसायची, म्हणून लोक बैलगाडीने प्रवास करायची. आता दळणवळणाची साधनं आली, लोक चांगल्या चांगल्या गाडीने प्रवास करायला लागले. अगदी पोटातलं पाणीही हालत नाही अशा गाडीने प्रवास करायला लागले. मग आता अशा काळातही पुन्हा बैलगाडीचा प्रवास कोणीतरी स्वीकारेल का? नाही स्वीकारणार बैलगाडीचा प्रवास. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मी तेच केलं. त्या बैलगाडीचा प्रवास करणाऱ्या माणसांना
मी हा राजमार्ग ज्ञानेश्वरीच्या रूपाने निर्माण केला आणि या माध्यमातून वेद विहित कर्म आणि वेदाला धरून आपण जे सर्व आपला हा वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृती टिकावी आणि आपल्या वेदाचं, 6 शास्त्राचं, 18 पुराणाचं, संपूर्ण महाभारताचं, गीतेचं हे सर्व सारभूत ज्ञान आम्हाला अस्खलित ज्ञानाचा उपयोग व्हावा, आपल्याला अस्खलित ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी हा ज्ञानेश्वरीचा प्रपंच करण्याचं काम केलेलं आहे. ज्ञानेश्वरी निर्मितीचे हेतू 2-4 हेतू आपण पाहण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने मला विचार करण्याची माझी क्षमता आहे त्या पद्धतीने मी या ज्ञानेश्वरी निर्मितीचे हेतू आपल्या समोर सांगण्याचा, साहित्याच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी हे योग्यच असतील असा माझा दुराग्रह नाही, परंतु जे काही योग्य असेल ते सर्व सद्गुरूंची कृपा आहे आणि जे काही चुकीचं एखादा अर्थात शब्द गेला असेल ते माझ्या वाणीचे दोष आहेत. खरं तर मी पहिल्यांदाच एखाद्या पेज वरती असं फेसबुक लाईव्ह करतोय. खरं तर गेली 5 महिने या कोरोनाच्या भीषण अशा परिस्थितीत आपण सर्वजण घरात बसून आपल्याला आपली अध्यात्माची भूक भागावी म्हणून अनेक पेजच्या माध्यमातून अनेक चांगले चांगले वक्ते आपल्याला दररोज ज्ञानदान करत असतात. आणि म्हणून मलाही मला वाटलं नव्हतं, परंतु आमच्या हरीश महाराजांनी जास्त आग्रह केल्यामुळे या ठिकाणी हे छोटे खाडी प्रवचन पुष्प साधू संतांच्या भगवान परमात्म्याच्या चरण कमलावरती समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण प्रवृत्त झालो आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरण कमलावरती आपण समर्पित करूयात आणि आपल्या या ज्ञानेश्वरी निर्मितीचा हेतू या विषयाला पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे तेणे वाग्यज्ञे तो शावे तो शो निमज द्यावे पसाय दानहे जे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परी पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तयाभता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होय तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिही लोकी भजजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा हो ही लदान पसावो एने वरे ज्ञान देऊ सुखिया जाहला एने वरे ज्ञान देऊ सुखिया जाहला एने वरे ज्ञान देऊ सुखिया जाहला. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.